सर्वांना नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि ही माझ्या फ्रेंडची मुलगी आहे, जी सायंकाळी माझ्याकडे आली होती. सकाळी उठलं ना, पहिले सगळ्यात अगोदर एकच टेन्शन होतं की टिफिनमध्ये मुलांना काय द्यायचं बनवून. आणि म्हणून मी पराठे बनवायचं ठरवलं. आणि बघा अशी पराठे बनवून घेतले. आणि नंतर त्याला झोपेमधनं उठवलं. हे सगळ्यात मोठं काम असतं मुलांना झोपेमधून उठवणं. त्यानंतर त्याला शाळेसाठी रेडी केलं. आणि बघा सकाळी सकाळी शाळेमध्ये सोडायला मला चालत जावं लागतं, कारण की जी गाडी आहे ते माझे मिस्टर घेऊन जातात. त्याच्यामुळं मग त्याला मी सकाळी पायदळ नेऊन सोडते. वाटलंच येत्या वेळेस मग गाडीने घ्यायला येऊ शकते. आणि आज वातावरण छान होतं, पाऊस वगैरे उघडला होता. मी जी तुरीची डाळ घेतली आहे इकडे, त्याला बरीच कीड लागलेली आहे, थोडीफार कीड लागलेली आहे. अगोदर ती साफ करून घेतली आणि म्हटलं त्याला थोडं उन्हीमध्ये ठेवावं. आपल्या गावाकडे एका वर्षाची डाळ आपण साठवू शकतो, ठेवतो, पण त्याला काही कीड लागत नाही. पण माहीत नाही इकडे कसं काय, तर लगेच थोडंसं कीड लागतात. आणि आज भरपूर कामे अशी होती, कारण की वातावरण छान, पाऊस उघडला होता आणि वातावरण छान झालेलं होतं. आणि म्हणून मी गॅलरी वगैरे साफ करून घेतली, कारण की पावसामुळे थोडंसं बरंच खराब झालेलं होतं. आणि बघा माझ्या मुलाची सायकल पण बरीच खराब झालेली आहे. आणि त्याने सकाळीच बघितलं आणि सांगितलं की मम्मा, माझी सायकल पण धुवून ठेवशील म्हणून, कारण की माती लागलेली होती. आणि आजकाल मुलांना नाही आवडत मातीमध्ये आणि पाण्यामध्ये खेळायला, आणि तोही त्यामधलाच आहे. आणि पाऊस उघडल्यामुळे भरपूर सारे कपडे होते. आणि बघा एवढे सारे कपडे निघालेले आहे. आज दोन्ही बेडरूमच्या बाल्कन्यामध्ये पण कपडे आहे, आणि बघा टेरेसवरती पण एवढे सारे कपडे धुवून टाकलेले आहे. आणि असा गेला मग आजचा दिवस. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय.